वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर राज्यात चर्चेत आलेलं नाव ते म्हणजे वाल्मिक कराड. नेमका वाल्मिक कराड कोण आहे, याला अटक होणार का? 8 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. अपहरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह मराठवाडा हादरला. सत्ताधारी विरोधक असे दोन्हीही नेते मस्साजोग गावात दाखल झाले. यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या झालेली असताना या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे विश्वासू वाल्मिक कराड यांना थेट विरोधकांनी चांगलंच घेरलंय. वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले. 10 वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील कारभार पाहता. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघातील वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवतात. वाल्मिक कराड यांच्यावर 307 सारखे गुन्हे देखील दाखल आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीशी संबंधित गुन्हा देखील वाल्मिक कराड यांच्यावर दाखल आहे. आरोपी प्रत्यारोपीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचं नाव देखील आता वारंवार घेतलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय आणि मुख्यमंत्र्यांना देखील सवाल उपस्थित केले. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करतं का, असा प्रश्न देखील उपस्थित केलाय. कारण बीड जिल्ह्यात पार पडलेल्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्याच वेळी त्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही, असं वाल्मिक कराड यांचा उल्लेख करताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. तर मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. या घटनेचा तपास झाला पाहिजे. जे कोणी आरोपी आहेत या आरोपींना अटक झालीच पाहिजे आणि पुढे ही केस सोडवण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा सरकारी वकील म्हणून नियुक्त करावा, अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत, असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू साठेला पोलिसांनी अटक केलं असून बाकी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तैनात असून राज्यासह परराज्यात आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाला गती दिली असून आरोपींची धरपकड सुरू आहे. यात धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग आढळल्यास पोलीस नेमकी काय कारवाई करणार आहे, यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि या प्रकरणात पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली देखील केली आहे. आता वाल्मिक कराड यांचा सहभाग आढळल्यास पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.